कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही. आणि काल धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं की जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या, काय असेल ती शिक्षा करा. त्यांनी पूर्णपणे सांगितलं. ते माझे मित्र होते, त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. भाजप त्यांना टार्गेट करते असं वाटते. नाही बघा, भाजप टार्गेट करते असं काही प्रश्न नाही. लावून करावं लागले सगळे. नाही, तो प्रश्न वेगळा आहे. तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलवून काय जे योग्य असेल त्याची चौकशी व्हायला काय हरकत नाही. अंजली देवारांना काल रात्री त्याचा फोन आला होता की जे मारेकरी त्यांची हत्या झालेली आहे, ती मारेकऱ्याची हत्या झाली. आता देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ग्रह आता त्यांच्याकडे आहे. ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील. दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, राजीनामा घ्यावा अशी एक मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. कसं पाहताय? नाही, मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही.